संतोष भैया देशमुख वारले ना, अगं त्यांच्या प्रकरणासारखंच आमचं सुद्धा प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्या पाठीमागं पण माणसं पाठवले होते, रुमालाने तोंड बांधलेले. पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती स्कॉर्पिओ, त्याच्यात 10-15 जण माणसं होते. आणि आमच्या पोरांना हाणताना सुद्धा म्हणत होते, याला गाडीत टाका, गाडीत टाका म्हणून. त्यांना किडनॅपिंगचा डाव होता आणि ते आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत होते. पण म्हणजे ते नाव घेत होते आम्हाला हाणताना. त्यांनीच पाठवलेले लोक होते ते. कोण गुंड होते माहीत नाही, त्यांनी नरोड्यांनीच पाठवलेले गुंड होते ते. आणि म्हणजे 2-4 वेळेस आमच्या बारक्याला सुद्धा गाडीत टाका म्हणायची, याला उचलून गाडीत टाका म्हणायची. त्याची गाडीतली साखळे ते पण त्याचं काढून सगळं नेलं. मी मोबाईल देत नव्हते तर माझा मोबाईल हिसकून घेण्यासाठी माझ्या अंगठ्याला पण आणलं. तर स्वतःला 4-5 जण हाणीत होते, मोठे पोराला 7-8 जण हाणीत होते. मी एक महिला असून मला पण खूप मारलंय आणि ते सगळे जेंट्स लोक होते. त्यांनी मला सुद्धा म्हणजे माझ्या मुलांसोबतच हाणलं. पण मला हाणण्याचं दुःख नाही. माझ्या मुलाला जर काही झालं असतं तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. अगोदर केला होता, नंतर पण केलं, पण काय केलं नंतर माहीत नाही. पण आधी आम्हीच केस करायला गेलो होतो, कारण त्यांनी खूप घाण शिवाय बोलले होते, खूप घाण ते बोलले होते. तो वावरावाला मालक बी, त्याचा मुलगा आणि बायको फोनवर आम्हाला खूप घाण बोलले होते. तर माझ्या मुलाला इथून पुढं काही अडचणी येऊ नये एवढी माझी मनापासून इच्छा आहे. आता सगळ्यांनीच, सरकारने, तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे. आणि माझ्या मुलांना परत अशी वेळ कधीच यायला नाही पाहिजे. भलं मला काही अडचणी आल्या तरी चालतील, माझ्या मुलांना कधीच अशा अडचणी यायला नाही पाहिजे.